माध्यमिक शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी, बदली मान्यता, पदोन्नती, सेवानिवृत्ती मान्यता आदी विविध कामांसाठी फायलींची अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी केला आहे. शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची साखळी मोडून काढण्याच्या मागणीसाठी राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शिक्षक परिषदेच्या वतीने माजी आमदार साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की अनेक ठिकाणी कामांसाठी अडवणूक केली जात असून प्रस्ताव मुद्दाम गहाळ करणे किंवा वारंवार त्रुटी काढून कामे रखडवण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रस्तावाचा निपटारा शासनाने घालून दिलेल्या कार्यपद्धतीवर करण्यात यावा. गेल्या 4 वर्षांपासून माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडून त्रैमासिक सहविचार सभा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षकांची अडवणूक आणि पिळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. तातडीनं त्रैमासिक सहविचार सभा सुरू करावी. कार्यालयात नोंदवही ठेवून तिचा नियमित वापर करावा. संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांच्या माध्यमातून प्रत्येक सेवकाला नेमणूक आदेशासह अन्य आवश्यक कागदपत्रे तातडीनं उपलब्ध करून द्यावी. तसेच शिक्षकांवरील शैक्षणिक कामांचा ताण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं आज सांगली जिल्हा परिषदेच्या या जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक ठिय्या आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेला सुधारण्यासाठी एक संदेश देण्यासाठी हे आंदोलन संपूर्ण पुणे विभागातील 5 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 8 तारखेपासून 12 तारखेपर्यंत होणार आहे. या आंदोलनासाठी प्रमुख या ठिकाणी माननीय माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पुणे विभागाचे अध्यक्ष राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन या ठिकाणी संपन्न होतं आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील जे प्रलंबित प्रश्न आहेत, ज्यामध्ये संस्थाचालकांचे प्रश्न असतील, पालकांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांचं एकत्रीकरण करणं आणि या ठिकाणी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते राज्य सरकारला पाठवणं या उद्देशातून हे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये शिक्षण वाचवा देश वाचवा जनसमर्थन अभियान हे अभियान या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. या अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सगळी जी शिक्षण व्यवस्था आहे, जे अनुदानित शाळा आहेत, या शाळा कसल्याही परिस्थितीत बंद पडू नयेत. या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक पालकाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगल्या दर्जाचं शिक्षण या ठिकाणी मिळालं पाहिजे. या उद्देशातून या ठिकाणी हे अभियान या ठिकाणी संपूर्ण देशभर या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि या अभियानाचा सुद्धा संदेश या अभियानाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्यापर्यंत हे आमचं जे या मागण्या आहेत, या मागण्या पोचाव्यात. आणि या मागण्या पोचण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी लाखो कोट्यावधी सह्यांचं निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्यापर्यंत हे निवेदन आणि या मागण्या पोचवतोय. या माध्यमातूनच आज हे एक दिवसीय लक्षवेधी ठिय्या आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे. धन्यवाद. मी भगवान साळुंखे बोलतोय, शिक्षक परिषदेचा कार्याध्यक्ष आणि माजी शिक्षक आमदार. या शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आजपासून 8 जूनपासून 12 जूनपर्यंत पुणे भागातल्या 5 जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदांच्या समोर शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी समस्या संकलन व निवारण अभियान घेऊन आम्ही बसतो आहोत. आज आम्ही सांगलीत बसलो आहोत, उद्या कोल्हापूर, 9 तारखेला, 10 तारखेला सातारा, 11 तारखेला पुणे आणि 12 तारखेला शुक्रवारी सोलापूर असा आमचा कार्यक्रम तो दिवसभर बसणार आहे. यामध्ये आम्ही 3 वेगवेगळे उपक्रम घेऊन, कार्यक्रम घेऊन, समस्या घेऊन उतरलो आहोत. पहिली म्हणजे शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न ते बिचारे इथे हेलपाटे 2 हेलपाटे 4 हेलपाटे 10 हेलपाटे मारत असतात आणि त्याला अगदी बेरीज आणायचा आणि त्याला पैसे मोजायला भाग पाडायचा असा हा जो कार्यक्रम चालू असतो. त्या कार्यक्रमातून त्याची सुटका करणं आणि त्यांचे प्रश्न पारदर्शक पद्धतीनं मार्गे लावणं असा हा कार्यक्रम घेऊन मी आज इथे बसलो. हा पहिला महत्त्वाचा कार्यक्रम. आज हा शालेय प्रशासन मात्र कमालीचं संवेदनाहीन झाले, कमालीचं भ्रष्टाचार झाले. इकडे आता सगळ्यांचं लक्ष वेधण्याची वेळ आली आहे. हा पहिला कार्यक्रम हातात घेतला. दुसरा कार्यक्रम हातात घेतला
हे प्रशासन सुधारण्याच्यासाठी आम्ही आज प्रशासनाला पहिला मागणी करतो की आम्ही वर्षानुवर्षे दर 3 महिन्यानंतर सविचार सभा इथं होत असत, शिक्षणाधिकारी आम्हाला बोलवत असत, आम्ही सगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडत असू, मांडल्यानंतर त्याची चर्चा साधक बाधक चर्चा करून ते प्रश्न सोडवत असू, एखादा प्रलंबित राहत असेल आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये मागल्या 3 महिन्यामध्ये किती प्रश्न सुटले किती राहिले याचा आढावा घेऊन पुढचे नवीन प्रश्न मांडतच होते. असे एक सुसंवादी वातावरण गेल्या 7-8 वर्षामध्ये वेगवेगळ्या सबबी सांगून यांनी सविचार सभा हा प्रकार सगळ्याकडेच बंद केला आहे. मुख्याध्यापक संघटनांना बोलवत नाही, संस्था चालक संघटनेला बोलवत नाहीत, आम्हाला कुणाला बोलवत नाहीत. आम्ही होऊन आलो तर तेवढ्यापुरतं आमच्याकडं तोंडदेखलेपणा केला जातो आणि आम्हाला टाळलं जातं. आता आम्हाला त्या प्रशासनाला आमची पहिली मागणी आहे की त्रैमासिक सविचार सभा ही पद्धत पहिली होती तशी रूढ करा. ते प्रश्न सोडवण्यासाठी योग्य पद्धत आहे आणि शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाने ती घ्यायची आहे, त्याला काही पर्याय नाही असा तो विषय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.